हॅलो स्टुडंट्स, आता नेक्स्ट MCQ आपण कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस हा चॅप्टर बघतोय. त्याच्यातला बघा नेक्स्ट MCQ काय आहे बघा, 4th MCQ. An ideal gas occupies a volume of 2 meter cube at a pressure of 3 into 10 raised to 6 pascals. Then energy of the gas is. The following are the options: 6 into 10 raised to 4 joule, 9 into 10 raised to 6 joule, 3 into 10 raised to 3 जूल, 10 रेस टू 8 जूल हे ऑप्शन्स आहेत बघा. तर आयडियल गॅससाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आता एनर्जी काढण्यासाठी? E इज इक्वल टू 3/2 PV. 3/2 इंटू P, 3 इंटू 10 रेस टू 6 इंटू V किती दिलेलं आहे 2, राईट. देन वी गेट ॲज 2 टू गेट कॅन्सल, 3 इंटू 3 9 इंटू 10 रेस टू 6 जूल. दॅट मीन्स विच ऑप्शन इज करेक्ट? तर आपला कुठला ऑप्शन बरोबर आला बघा, 9 इंटू 10 रेस टू 6 जूल, म्हणजे बी ऑप्शन काय येणार आपला करेक्ट येणार. आता इथं बघा आपण हा फॉर्म्युला का यूज केला 3/2 NRT, तर आपल्याला तिथं टेम्परेचर वगैरे काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण तो फॉर्म्युला नाही यूज करता 3/2 PV हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. तर असे फॉर्म्युले तुम्हाला मॉडिफाय करता आले पाहिजे, म्हणजे तो MCQ तुम्हाला लगेच सुटून जातो, म्हणजे लगेच सॉल्व होतो बघा. त्यानंतर पुढचा MCQ आहे बघा 5th नंबरचा. तर बघा 2 किलोग्रॅम ऑफ अ मोनोॲटॉमिक गॅस इज ॲट अ प्रेशर ऑफ 4 इंटू 10 रेस टू 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. द डेन्सिटी ऑफ द गॅस इज 8 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ एनर्जी? व्हॉट इज द ऑर्डर ऑफ एनर्जी ऑफ द गॅस ड्यू टू इट्स थर्मल मोशन. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 2 किलोग्रामचा मोनोॲटॉमिक गॅस घेतलेला आहे, त्याच्यावर प्रेशर किती आहे 4 इंटू 10 रेस टू 6. डेन्सिटी ऑफ द गॅस किती आहे 8 kg पर मीटर क्यूब. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द एनर्जी ऑफ द गॅस ड्यू टू इट्स थर्मल मोशन. तर याच्यावरून काय काढू शकतो आपण, व्हॉल्यूम काढू शकतो बघा. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मास किती दिलेला आहे 2 kg, 2 डिवाइड बाय डेन्सिटी किती आहे बघा, डेन्सिटी किती दिलेली आहे 8, बरोबर. वी गेट ॲज 1/4 क्युबिक मीटर. हे काय मिळालं तुम्हाला, व्हॉल्यूम मिळालं. कशावरून काढलं आपण ते, मास आणि डेन्सिटी माहीत आहे त्याच्यावरून व्हॉल्यूम आपण इथं कॅल्क्युलेट केलं. आता कोणता गॅस दिलेला आहे, फॉर अ मोनोॲटॉमिक गॅससाठी सांगितलेला आहे. तर मोनोॲटॉमिक गॅससाठी काय येणार तुमचा फॉर्म्युला सांगा, 3/2 NRT. इंटरनल एनर्जी काय येणार सांगा, 3/2 NRT. एनर्जी सांगितलेली आहे ना आपल्याला. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ एनर्जी, ऑर्डर विचारलेलं आहे, म्हणजे 10 रेस टू ची टर्म विचारलेली आहे. 10 रेस टू फॉर एक्झाम्पल N, दिस इज द ऑर्डर, बरोबर. म्हणजे 10 रेस टू आन्सरची काय तुमची टर्म येणार आहे ती तिथं कॅल्क्युलेट करायची आहे. तर व्हॉल्यूम काढलेला आहे, एनर्जी काढायची आहे आपल्याला. आता एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे सांगा, एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे बघा, E इज इक्वल टू फॉर मोनोॲटॉमिक गॅससाठी, फॉर मोनोॲटॉमिक गॅससाठी एनर्जी किती असते बघा, एनर्जी 3/2 NRT. बट इथं टेम्परेचरचं वगैरे हे नाही आहे, त्यामुळे तिथं काय कोणता फॉर्म्युला यूज करूया, PV इज इक्वल टू NRT. देअरफॉर NRT इज इक्वल टू PV. NRT इज इक्वल टू PV. 3/2 इंटू, तिथं 3 का घेतलेलं आहे माहिती आहे तुम्हाला, मोनोॲटॉमिक गॅससाठी डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतात 3, देअरफॉर 3/2 NRT. तर डायटॉमिक असतात तर इथं काय घेतलं असतं आपण 5/2 NRT घेतलं असतं. मग प्रेशर किती दिलेलं आहे बघा, 4 इंटू 10 रेस टू 6 दिलेलं आहे. प्रेशर किती दिलेलं आहे बघा, 4 इंटू 10 रेस टू 6 दिलेलं आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि काय दिलेलं आहे सांगा, आणि काय काढायचं आपल्याला त्याच्यामध्ये, व्हॉल्यूम किती आहे बघा. व्हॉल्यूम आपण मगाशीच घेतलेला आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे 1/4. ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय करा, पुट करा 1/4. 4ला 4 काय होणार इथं कॅन्सल. वी गेट ॲज 3/2 मीन्स 1.5 इंटू 10 रेस टू 6, म्हणजे ऑर्डर किती आली 10 रेस टू 6 जूल. देअरफॉर डी ऑप्शन काय आहे आपला करेक्ट आहे, 10 रेस टू 6 जूल. इथं फक्त ऑर्डर विचारलेलं आहे, त्यामुळे 10 रेस टू टर्मच्या फॉर्ममध्ये त्याचा आन्सर येणार, तर 10 रेस टू 6 जूल येणार त्याचा आन्सर करेक्ट. देन आता नेक्स्ट MCQ काय आहे बघा आपला, गॅस मिक्सचर कन्सिस्ट ऑफ
consist of 3 moles of oxygen and 5 moles of argon gas at a temperature T, consider only translational and modes of the total internal energy of all system is. आता याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा, गॅस मिक्सचर आहे की ज्याच्यामध्ये 3 मोल्स काय आहे, ऑक्सिजन आहे आणि 5 मोल्स ऑफ काय आहे बघा, 5 मोल्स ऑफ अर्गॉन आहे ॲट अ टेम्परेचर किती आहे बघा, टी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दोघांचं टेम्परेचर कॉन्स्टंटच आहे. आता त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोडच कन्सिडर करायचा आहे, व्हायब्रेशनल कन्सिडर करायचा नाही. त्यामुळं तुम्हाला माहीत पाहिजे की यू इज इक्वल टू इंटरनल एनर्जी फॉर काय फॉर्म्युला असतो, मगाशीच सांगितलं आहे मी, रिव्हिजनमध्ये सांगितलेला आहे बघा हा, F/2 NRT. तर F म्हणजे काय, डिग्री ऑफ फ्रीडम. फॉर आता ऑक्सिजनसाठी बघूयात आपण. फर्स्ट आपला मोलिक्यूल कोणता आहे, ऑक्सिजन, O2 साठी काय येणार सांगा, इथं डिग्री ऑफ फ्रीडम आपला 5/2 NRT येणार, बरोबर. आणि फॉर कशासाठी, फॉर कोणत्या गॅससाठी, ऑक्सिजन झाला. आता ऑक्सिजन नंतर कोणता गॅस असणार आहे सांगा, ऑक्सिजन, आर्गॉन गॅस दिलेला आहे. आर्गॉन गॅससाठी काय येणार, इंटरनल एनर्जी तुमची आर्गॉन गॅससाठी, आर्गॉन काय आहे, मोनोॲटॉमिक आहे, ऑक्सिजन डायटॉमिक होता, 5/2 NRT येणार. मग इथं काय येणार आता 3/2 NRT, बरोबर. मग ऑक्सिजनसाठी मोल्स किती दिलेले आहेत त्यांनी, ऑक्सिजनसाठी किती मोल्स दिलेले आहेत, 3 मोल्स दिलेले आहेत. म्हणजे 5/2 इंटू काय येणार इथं 3RT. आणि फॉर आर्गॉनसाठी किती दिलेलं आहे सांगा, 3/2 N किती दिलेलं आहे सांगा, इथं 5 दिलेलं आहे फॉर आर्गॉनसाठी, 5RT. म्हणजे काय मिळणार इथं आपल्याला 15/2 RT फॉर ऑक्सिजनसाठी इंटरनल एनर्जी. आणि फॉर आर्गॉनसाठी किती येणार सांगा, ऑक्सिजनसाठी किती येणार 15/2 RT, 5 × 3 15 /2 RT. आणि फॉर आर्गॉनसाठी किती येणार सांगा, 5 × 3 15 15/2 RT. दोघांसाठी सेमच आली. मग टोटल इंटरनल एनर्जी कशी काढणार बघा, टोटल इंटरनल एनर्जी यू इज इक्वल टू इंटरनल एनर्जी ऑफ ऑक्सिजन मोलिक्यूल प्लस इंटरनल एनर्जी ऑफ अर्गॉन मोलिक्यूल. मग काय येणार बघा, आता फॉर ऑक्सिजनसाठी किती आलेले आहे सांगा, सेमच आलेलं आहे बघा, 15/2 RT आलेले आहे. आणि फॉर आर्गॉन गॅससाठी किती आलेले आहे बघा, 15/2 RT आलेले आहे. मग ह्यांचं दोघांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 15/2 RT प्लस 15/2 RT तर काय मिळणार आहे तुम्हाला सांगा, काय मिळणार आहे सांगा, हे कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. तर काय मिळणार सांगा, 2 ऑप्शन कुठला करेक्ट येणार तुमचा, 15RT हा ऑप्शन काय येणार तुमचा, ए ऑप्शन काय येणार आहे तिथं करेक्ट येणार आहे. करू शकता इथं तुम्ही 15/2 दोघांच्यातून कॉमन काढा, RT प्लस RT किती होणार, 2RT होणार, 2 ला 2 काय होणार कॅन्सल, आन्सर काय येणार 15RT. म्हणजे ए ऑप्शन काय येणार इथं आपला करेक्ट येणार. त्यानंतर बघा आता नेक्स्ट MCQ काय आहे, 1 मोल ऑफ ॲन आयडियल मोनोॲटॉमिक गॅस, त्याच्यासाठी गॅमा दिलेला आहे. फॉर 1 मोल मोनोॲटॉमिक गॅससाठी गॅमा किती असतो बघा, 5/3 असतो दिलेला आहे त्यांनी. इज मिक्स्ड विथ 1 मोल ऑफ डायटॉमिक गॅसमध्ये मिक्स केलेला आहे तो डायटॉमिक गॅसमध्ये. फॉर डायटॉमिक गॅससाठी गॅमा किती असतो, 7/5 असतो. व्हॉट इज द गॅमा फॉर द मिक्सचर विचारायला आहे. मग मिक्सचरसाठी गॅमाचा फॉर्म्युला मी तुम्हाला मगाशी सांगितलेला बघा, म्हणजे रिव्हिजनमध्ये सांगितलेला आहे बघा, N1 + N2 डिवायडेड बाय गॅमा M -1 इज इक्वल टू N1 अपॉन गॅमा 1 - 1 प्लस N2 अपॉन गॅमा 2 - 1 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि हे N1 N2 काय आहेत, किती मोलचा आहे तो गॅस ते आहेत, ते नंबर्स आहेत. मग N1 इथं किती येणार सांगा, N1 किती येणार 1 मोल, फर्स्ट गॅससाठी 1 मोल आहे प्लस त्यानंतर दुसऱ्या गॅससाठी पण किती येणार, मिक्स्ड विथ 1 मोल ऑफ डायटॉमिक गॅस, म्हणजे 1 मोलच आहे, म्हणजे 1 प्लस हे 1च येणार, N2 पण 1च येणार. गॅमा M काय करायचं आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, -1 ॲज इट इज. N1 किती आहे बघा, N1 1 मोल आहे म्हणजे 1च येणार. आपण गॅमा 1 किती आहे बघा 5/3 आहे, 5/3 -1 प्लस N2 किती आहे बघा, N2 फॉर डायटॉमिक गॅससाठी मोल किती आहेत 1 मोलच आहे त्यामुळे 1 येणार, डिवायडेड बाय गॅमा 2 किती येणार
7/5 -1. इथं लक्षात घ्या गॅमा 1 किती दिलेला आहे गिवनमध्ये आपल्याला 5/3 दिलेला आहे आणि गॅमा 2 किती दिलेला आहे आपल्याला गिवनमध्ये 7/5 आहे. त्या व्हॅल्यू फक्त ह्या फॉर्म्युल्यात पुट करत जायच्या आणि हे इक्वेशन हे जे आहे कॅल्क्युलेशन ते सॉल्व करत जायचं. मग आपल्याला काय मिळते बघा 1 + 1 2 डिवाइड बाय गॅमा m - 1 इज इक्वल टू 1 हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर हे किती येणार आहे बघा 5/3 - 1 किती येणार हे तर 5/3 - 1 किती येणार बघा करू शकता तुम्ही हे कॅल्क्युलेशन. तर किती येणार आहे बघा ते 2/3 येईल. त्यानंतर प्लस 7/5 - 1 किती येणार आहे बघा 2/5 येणार आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही सॉल्व करू शकताय. त्यानंतर बघा ह्यांचं जर तुम्ही हे घेतलं हे काय होणार सांगा कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे 3 वरती 3/2 प्लस काय होणार 5/2 होणार आणि इथं 2 काय येणार गॅमा m - 1. ह्या स्टेप तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. त्यानंतर 5 + 3 8 8 डिवायडेड बाय 2 दॅट मीन्स 2 हे ॲज इट इज ठेवा तसंच. हे काय येणार मग 4 येणार कॅल्क्युलेशन केल्यानंतर. देन गॅमा m -1 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला 2/4 मिळणार. तर ते गॅमा m इज इक्वल टू 2/4 + 1 हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय. त्यानंतर बघा 4 हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे 6/4 मिळणार आहे. 4 × 1 4 4 + 2 6 6/4 दॅट मीन्स वी गेट ॲज काय मिळणार 3/2. म्हणजे कुठला ऑप्शन आपला करेक्ट येणार सांगा 3/2. ए ऑप्शन काय येणार आपला करेक्ट येणार. त्यासाठी हा फॉर्म्युला तिथे यूज करायचा आहे. एन म्हणजे नंबर ऑफ मोल आहे. गॅमा मिक्सचरसाठी काढायचा आहे. फर्स्ट गॅमा 1 सेकंड गॅमा 2 अशा पद्धतीने आपले MCQs काय झालेले आहेत सगळे सॉल्व झालेले आहेत. ओके थँक्यू.